अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की एमी फाउंडेशनने सगळ्यात पहिल्यांदा याचिका दाखल केलेली आहे। त्यासोबतच अजून एक याचिका दाखल झाली। मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला विरोध करणारी ती याचिका आहे। मुळात कायद्याच्या कसोटीच्या आधारावर अनेक सरकारनं अनेक वेगळ्या समित्या गठीत केलेल्या आहेत, अनेक वेगळे आयोग सुद्धा केलेत। त्या आधारावर जर का कायद्याची लढाई सुरू आहे, सरकार जर का सकारात्मक आहे तर आंदोलन का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। मुंबईमध्ये आंदोलनाला हा विरोध आहे, हा पहिला मुद्दा। याचबरोबर 4 हस्तक्षेप याचिका आज दाखल झाल्या। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की व्यापारी महासंघ आणि त्याचबरोबर 3 इंटरव्हेन करणाऱ्या याचिका आणि गुणरत्न सदावर्ते वकील जे आहेत त्यांनी याचिका दाखल केली। तर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी प्रशांत। आणखी काही अपडेट्स असतील तर तुमच्याकडून घेणारच आहोत। मुंबई हायकोर्टाबाहेरचे ही दृश्य आहेत। अनेक मराठा आंदोलक हे मुंबई हायकोर्टाबाहेर आपल्याला दिसतायत। मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। त्या याचिकेवर आता कोर्टाकडून बऱ्याचशा सुनावणी देखील सुरू आहे। सरकारने परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला असं बोलण्यात आलेलं आहे। सरकारने परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असं वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादावर गेल्या वेळी माझ्या तक्रारीने वाशीमध्ये थांबवण्यात आलं असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। सीएम मराठा नाही म्हणून सगळं घडवून आणलं जातंय असा मोठा दावा गुणरत्न सदावर्ते करतात। मुंबई हायकोर्टाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय। सरकारने परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असं वकिलांकडून सांगण्यात येत आहे। तर गेल्या वेळी माझ्या तक्रारीने वाशीमध्ये थांबवलं आंदोलकांना असं गुणरत्न सदावर्ते हे म्हणतात। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून सगळं घडवून आणलं जातंय असं मोठं विधान गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर सरकारने परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असा युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला। तर गेल्या वेळी माझ्या तक्रारीने वाशीमध्ये थांबवलं गुणरत्न सदावर्ते असं म्हणतात की मागच्या वेळेस जेव्हा मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार होते त्यांना मुंबईमध्ये येऊ न देता नवी मुंबईमध्ये थांबवण्यात आलं आणि ते सगळं माझ्यामुळे झालंय असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात। तर सरकारने परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असं वकिलांकडून सांगण्यात येत आहे। गुणरत्न सदावर्ते म्हणतात की मी तक्रार केली म्हणून मागच्या वेळेस मराठा आंदोलकांना वाशीमध्येच थांबवण्यात आलं। ते मागच्या वेळेस मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये येणार होते पण त्यांना वाशीमध्ये थांबवण्यात आलं, ते माझ्या तक्रारीमुळे झालंय असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात। मोठी बातमी आपण बघतोय। पण सीएम मराठा नाही म्हणून घडवून आणलं जात आहे असं देखील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे। अतिशय मोठं विधान हे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा नाही आहेत म्हणून हे सगळं घडवून आणण्यात येत आहे असं मोठं विधान गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर समाजकंटक नियमांचं पालन करत नाही असं वकील म्हणतायत आणि वकिलांसोबत गुणरत्न सदावर्तेंनी देखील एक मोठा दावा केलेला आहे। मुख्यमंत्री मराठा नाहीये म्हणून सगळं घडवून आणण्यात येत आहे असं मोठं विधान गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। 14 दिवशी काय नेमक्या घडामोडी घडतायत ते आपण बघतोय। मुंबई हायकोर्टाच्या बाहेरची काही दृश्य आपण बघितली। काय नेमकं घडतंय, आंदोलनामध्ये काही समाजकंटक आहेत असं वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। समाजकंटक नियमांचं पालन करत नाही असं वकील त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलाय, ते तसं सांगतायत आणि मुख्यमंत्री मराठा नाहीये म्हणून हे सगळं घडवून आणलं जात आहे। थोडक्यात सगळं आंदोलनच हे मुख्यमंत्री मराठा नाहीये म्हणून घडवून आणलं जात आहे असं मोठं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। या वक्तव्याचं काय प्रत्युत्तर आणि काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण काही समाजकंटक हे या आंदोलनामध्ये घुसलेले आहेत असं वकिलांकडून सांगण्यात येत आहे आणि हे जे आंदोलनामध्ये समाजकंटक हे घुसलेले आहेत हे समाजकंटक काही नियम जे आहेत ते फॉलो करत नाही आहेत, नियमांनुसार ते वागत नाही आहेत, नियमांचं पालन करत नाही आहेत असं वकिलांकडून सांगण्यात येत आहे। वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शांततेत आवाहन करण्याचं आवाहन हे सगळ्या आंदोलकांना करण्यात येत आहे। वारंवार ते आवाहन करतायत की मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, मुंबईकरांना काही त्रास होईल असं वागू नका, शांततेत आवाहन करा आणि त्याचबरोबर त्यांच्या वकिलाकडून सांगण्यात येत आहे की समाजकंटक हे आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसलेले आहेत आणि हे समाजकंटक नियमांचं पालन करत नाहीये म्हणून अशा सगळ्या गोष्टी होत आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एक मोठं वक्तव्य आलेलं आहे। आणखी एक मोठं विधान कोर्टाकडून आलेलं आहे ते आधी पाहूयात। आम्हाला जरांगेंच्या तब्येतीची काळजी आहे असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी आहे असं वक्तव्य कोर्टाकडून आलेलं आहे। कोर्टाने हे म्हटलंय की आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी आहे। आज आंदोलनाचा 4था दिवस आहे।
चौथ्या दिवशी त्यांनी कोर्टाचं निरीक्षण असं आहे की आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। आंदोलनाचा चौथा दिवस आज तर पाणी पिणं देखील त्यांनी बंद केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते वारंवार मोठे विधान त्यांच्याकडून करण्यात येत आहे। गुणरत्न सदावर्ते म्हटलेले आहेत की मुख्यमंत्री मराठा नाहीये, त्यामुळे हे सगळं घडून आणण्यात आलंय असं मोठं विधान गुणरत्न सदावर्ते करतात। आणि त्याचबरोबर कोर्टाकडून हे निरीक्षण नोंदवण्यात आलंय की मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आहे। आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांचे जे वकील आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी कोर्टामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। ते असं म्हणालेले आहेत की काही समाजकंटक हे आमच्या आंदोलनामध्ये घुसलेले आहेत, मराठा आंदोलकांसोबतच काही समाजकंटक घुसलेले आहेत आणि ते समाजकंटक नियमांचं पालन करत नाहीत, त्यांच्यामुळे जे आहे या सगळ्या गोष्टी घडतात असं विधान वकिलांकडून करण्यात आलेलं आहे। आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देखील विधान करण्यात आलेलं आहे। कोर्ट काय म्हणालेलं आहे ते बघूयात। कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे की आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी आहे। मोठं निरीक्षण कोर्टाकडून हे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। तर त्याचबरोबर गुणरत्न सदावर्तेंनी आरोप केलेला आहे, खरं तर मोठा आरोप, मुख्यमंत्री हा मराठा नसल्यामुळे सगळं घडून आणण्यात येतंय, सगळं घडतंय असा मोठा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर काही समाजकंटक जे काही सकाळपासून गोंधळ उडालेला आहे, तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जे वकील आहेत ते सांगतायत की काही समाजकंटक हे आंदोलनामध्ये घुसलेले आहेत, त्यांच्याकडून हे सगळं करण्यात येत आहे, ते नियमांचं पालन करत नाहीये। थोडक्यात त्यांना हे म्हणायचं आहे की सगळे मराठा आंदोलक नियमांचं पालन करतात, पण काही समाजकंटक आहेत ते नियमांचं पालन करत नाहीये, त्यामुळे हे सगळं होत आहे। रस्ते रेल्वे रोखण्याचं समर्थन तुम्ही कसं करू शकता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। जे रस्ते आणि रेल्वे रोखण्यात येत आहेत मराठा आंदोलकांकडून, जागोजागी आपण बघतोय सकाळपासूनच CSMT भागात रेल्वे थांबवण्यात आली होती, त्याचं समर्थन तुम्ही कसं करू शकता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। तर मैदानात तंबू का उभारता, रेल्वे स्टेशनला आधार का घेता, रस्ते रेल्वे रोखण्याचं समर्थन तुम्ही कसं करू शकता असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलेलं आहे। आंदोलन हाताबाहेर गेलंय, मोठं निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं आहे। आंदोलन हे हाताबाहेर गेलंय असं कोर्ट म्हणताय। तर आम्हाला जरांगेंच्या प्रकृतीची आता काळजी आहे, जरांगेंच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे असं कोर्टाने निरीक्षण हे नोंदवलेलं आहे। जरांगेंना उपचार घेण्यास आम्ही सांगू शकतो असं देखील निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। आणि त्याचबरोबर आंदोलकांसाठी ते म्हणतात मैदानामध्ये तंबू तुम्ही का उभारताय, रस्ते रेल्वे रोखण्याचं समर्थन कसं करू शकता असं निरीक्षण देखील कोर्टाने नोंदवलेलं आहे। सकाळपासूनच CSMT स्थानकाबाहेर जो काही गोंधळ झाला, आतमध्ये जो काही गोंधळ झाला, त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली, बऱ्याच ठिकाणी सामान्य नागरिकांच्या गाड्या देखील थांबवण्यात आल्या, रस्त्याच्या मध्ये काही आंदोलक उभे होते। पण या सगळ्यांवर बोलताना जे वकील आहेत ते म्हणालेले आहेत की काही समाजकंटक त्यामध्ये घुसलेले आहेत, ते समाजकंटक नियमांचं पालन करत नाहीये। पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा, कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। पावसात जर तुम्ही आंदोलन करतायत तर चिखलामध्ये बसण्याची तयारी ठेवा। आणि आंदोलन हे हाताबाहेर गेलेलं आहे असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय। आणखी एक मोठं जे निरीक्षण आहे कोर्टाकडून ते नोंदवण्यात आलंय की तुम्ही जर पावसात आंदोलन करण्यासाठी घराबाहेर पडलेले आहात तर चिखलात बसण्याची तुमची तयारी असायला हवी, चिखलामध्ये बसण्याची तयारी ठेवा असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलेलं आहे। आणखी पुढे काय अपडेट्स येतात ते देखील पाहतोय। आंदोलन हे हाताबाहेर गेलंय असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय। मराठा आरक्षणासंबंधीचं जे काही आंदोलन सुरू आहे आज त्याचा चौथा दिवस आहे, ते आंदोलन हाताबाहेर गेलंय असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलेलं आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण आता बघतोय, कोर्टाकडून एक निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे जे की मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीसंदर्भात आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, जरांगेंना आम्ही उपचार घेण्यास सांगू असं देखील निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलं। पण त्याचबरोबर आंदोलकांवर कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलंय की आंदोलक जे रस्ते आणि रेल्वे रोखण्याचं काम करतायत त्याचं समर्थन तुम्ही कसं करू शकता असं कोर्टाकडून निरीक्षण नोंदवण्यात आलंय। आणि
मराठा आरक्षणासंदर्भातलं जे आंदोलन सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे, त्याचा 4था दिवस आज आहे. पण त्या आंदोलन हे हाताबाहेर गेले आहे असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलेलं आहे. कोर्टाकडून आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण आंदोलकांसंदर्भात नोंदवण्यात आलं, ते म्हणजे तुम्ही जर पावसात आंदोलन करण्यासाठी निघालेला आहात तर चिखलात बसण्याची तुमची तयारी असायला हवी असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय. मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं देखील निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय. सकाळपासून आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे. आज सगळे चाकरमानी हे घराबाहेर पडलेले असतात, जॉबसाठी लांबून प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांना कुठला त्रास होता कामा नये असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय. आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं सरकारने पालन करावं, तर आंदोलनाच्या विरोधामध्ये नाही, मात्र नियम पाळा. मोठं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय. आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाहीयेत, पण नियमांचं पालन हे झालं पाहिजे. या संदर्भात थेट जाऊयात माझे सहकारी अमित मोडक यांच्याकडे. अमित, कोर्टाने अनेक महत्त्वाचे निरीक्षणं नोंदवलेले आहेत, सविस्तर माहिती. प्रियंका, जसे की आपण बघतोय की अत्यंत कठोर असे निरीक्षण आता कोर्टाने नोंदवलेले आहे. खास करून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलंय की हे आंदोलन आता हाताबाहेर गेलेलं आहे. मुंबईकरांना होणारा त्रास हा सहन केला जाणार नाही. ज्या प्रकारे नोकरदारांना, शाळांना वेठीस धरल्या जाते असं महत्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा कुठे ना कुठे एक जे आंदोलन चालू आहे जरांगे पाटलांचं, त्यांच्यासाठी देखील हा मोठा आणि महत्वाचा संदेश आहे की कोर्टाने असं म्हटलंय की आम्ही ज्या अटी आणि शर्ती तुम्हाला सांगितल्या होत्या, जी नियमावली घालून दिली होती, त्या नियमावलीचं पालन होताना दिसत नाहीये. आणि हे अमित, माझा आवाज येतोय? हो हो हो. तर आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत. मुंबईतील जे मुंबईकर आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ देऊ नका, अजिबात तसं वागायचं नाही, नियमांचं पालन करा आणि लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय. मुंबईतील साहित्य बाहेर जाण्यास अडचण व्हायला नको, जे काही ट्रान्सपोर्ट आहे त्याला अडचण यायला नको. उद्या शाळा आणि कॉलेजवर देखील याचा परिणाम होईल. अमित, सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे कोर्टाकडून नोंदवलं गेलंय. शाळा आणि कॉलेजला प्रॉब्लेम यायला नको. शाळकरी मुलं ये जा करतात, त्याच रस्त्यावर शाळा देखील आहेत अनेक. त्या संबंधात काय माहिती? बिलकुल प्रियंका, आपण गेले 2 दिवस बघतोय की ज्या पद्धतीने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत, बेस्टच्या बसेस थांबवल्या जात आहेत, त्यानंतर टॅक्सीज थांबवल्या जात आहेत, अनेक रस्ते पोलिसांना बंद करायला लागलेत. बीएमसी पासून तर पुढचा पूर्ण परिसर हा आंदोलकांनी व्यापून टाकलेला आहे. जागोजागी मध्ये गाड्या लावून ठेवलेल्या आहे, पार्किंगचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. त्यामुळे सामान्य जो मुंबईकर आहे तो त्या परिसरात पोहोचू देखील शकत नाही. नोकरदार आहे जो मंत्रालयात काम करतो, ऑफिसेस आहेत, त्या भागात मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, शेअर मार्केट सारखी महत्वाची जागा तिथे आहे, बँक आहेत, तिथे काम करणारे लोक तिथे पोहोचू शकत नाही. कामा हॉस्पिटल आहे बाजूला, अनेक शाळा आहेत, विद्यार्थ्यांना तिथे आणण्यात अडचणी होत आहेत. आणि ज्या प्रकारे एक खेळ चालवलेला आपण बघतोय की रस्त्यावरच कबड्डी खेळल्या जाते, क्रिकेट खेळल्या जाते, त्यामुळे सामान्य वाहतूक होऊ शकत नाहीये. आज तर आपण बघितलं की सीएसटी स्टेशन आहे की क्रीडा संकुल असा प्रश्न पडावा, इतके खेळ तिथे खेळले जात होते. मोटरमॅनला एक अडवण्यात आलं होतं, ट्रॅकवर आंदोलक उतरले आणि हे सर्व अपेक्षित नव्हतं. कोर्टाने किंवा सरकारने जेव्हा या आंदोलनाला परवानगी दिली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले होते की आझाद मैदान आंदोलनासाठी मागितलं, ते आझाद मैदान त्यांना देण्यात आलं. परंतु ते आझाद मैदान सोडून जे काही पूर्ण मुंबईभर किंवा साऊथ मुंबईत जो प्रकार चाललेला आहे, त्या प्रकाराचा मुळे सामान्य मुंबईकरच नाही तर सर्वांनाच आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय. आणि प्रश्न फक्त त्रास होण्याचा नाहीये की आपण माहिती की रेल्वे जी लोकल आहे ती मुंबईकरांसाठी किती महत्वाची आहे. अनेकांना ऑफिसेसला पोहोचायचं आहे, शाळेला पोहोचायचं आहे. हा जो मध्यमवर्गीय माणूस आहे मुंबईतला तो लोकलवर अवलंबून आहे. तुम्ही लोकल बंद पाडलं तर कसं होईल? इकडे तुम्ही रस्ते अडवले तर तो माणूस प्रवास कसा करेल? त्यात गणपतीचे दिवस आहेत. तर या सर्व गोष्टीमुळे की तुम्हाला परवानगी आम्ही आझाद मैदानमध्ये बसायची दिली आणि तुम्ही चालवले काय? त्यामुळे जे कोर्टानं म्हटलं की हे आंदोलन आता हाताबाहेर गेलंय,
याचा अर्थ की या आंदोलनावर तुमचा कोणाचाही कुठल्याही प्रकारे होल्ड राहिलेला नाहीये, कंट्रोल नाहीये, हे कोर्टाने सांगितलं. आणि यामुळे परिस्थिती उद्या आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे कोर्ट अत्यंत कठोरपणे कोर्टाने सरकारला सूचना दिलेल्या आहे प्रियंका, की आम्ही ज्या अटी शर्ती दिल्या होत्या त्या नियमाचं पालन झालं पाहिजे आणि ही तुमची जबाबदारी आहे. बरं अमित, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आत्ताच काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील हे बोललेले आहेत, वारंवार ते आवाहन करतायत आंदोलकांना की तुम्ही शांततेत आंदोलन करा. आणि हे देखील ते बोललेले आहेत की मला आता बोलायलाही त्रास होतोय, तुम्ही त्यामुळे मला आता बोलायला लावलंही नाही पाहिजे, तुम्ही स्वतःहून काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, असं देखील ते म्हणलेलं आहेत. आणखी एक मोठी बातमी समोर येते. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आंदोलनाचा अधिकार, मात्र तुम्ही मुंबई रोखू शकत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. नोकरदारांना ऑफिसमध्ये जाता आलं नाही तर काय, असा मोठा सवाल इथे कोर्टाने उपस्थित केलाय. मुंबईकरांना भाजीपाला मिळाला नाही तर काय होणार, असं देखील मोठं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय. दूध विक्रेते घरापर्यंत पोहोचू शकले नाही तर अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहेत, जे कोर्टाने देखील उपस्थित केलेत. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना हे अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पुन्हा जाऊयात माझे सहकारी अमित मोडक यांच्याकडे. अमित, आणखी काही प्रश्न, अतिशय गंभीर प्रश्न कोर्टाने उपस्थित केलेत. बिलकुल प्रियंका, मी जे तुला थोड्या वेळापूर्वी आपण जी चर्चा करत होतो की परवानगी आंदोलनाची होती, तुम्हाला दिलेली जागा अलॉट केली होती आणि ती होती आझाद मैदान. 5,000 लोकांची परवानगी दिली होती. आणि आज आपण जर ही संख्या बघितली तर ही 15, 20, 25,000 किती लोक आहेत ते कोणालाच माहिती नाहीये. की तुम्हाला जर आंदोलन करायचं आहे, उपोषण करायचं आहे, आझाद मैदान तुम्हाला दिलेलं आहे, ते सोडून तुम्ही पूर्ण रस्त्यावर जाऊन बसाल, सीएसटी स्टेशन अडून धराल. कारण सीएसटी आणि लोकल हे फक्त प्रवाशांचा येण्या जाण्याचा मार्ग नाही, त्यातून भाजीपाला आणतात, काही लोकांचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. आणि एक प्रकारे एवढी लोक जर उन्माद करत फिरत राहिले रस्त्यावर तर त्याच्यात उद्या कुठलाही मोठा प्रसंग पुढे राहू शकतो. अनेक पत्रकारांनी हुल्लडबाजीची तक्रार नोंदवलेली आहे. जी दृश्य आपण बघतोय हुल्लडबाजीची, गाड्या थांबवणं, लोकांच्या कार थांबवणं, बसेस थांबवणं, या सगळ्यामुळे उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आज त्या भागात ज्या पालकांचे मुलं शिकायला आहेत त्यांच्या पुढे प्रश्न आहे की मुलांना पाठवायचं की नाही. आम्ही आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, आणखी एक मोठी बातमी आपण बघतोय. 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करा, सरकारला आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये कोट्यावधी लोक येतील अशी भाषा तुम्ही कशी करता, असा थेट सवाल कोर्टाने उपस्थित केलेला आहे. 26 ऑगस्टला दिलेल्या आदेशाचं काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे असे आदेश सरकारला देण्यात आलेले आहेत. मुंबई हायकोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने अनेक गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न मुंबई हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये कोट्यावधी लोक येतील अशी भाषा तुम्ही करूच कशी शकता, असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय. तर 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करा, असं देखील सरकारला, शासनाला कोर्टाकडून आदेश देण्यात आले. पुन्हा जाऊयात आपले सहकारी अमित मोडक यांच्याकडे. अमित, एक मोठं वक्तव्य, मोठं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. वारंवार म्हटलं जात आहे की तुमच्याकडे 5 ते 6 दिवस आहेत, पुढच्या शनिवारी रविवारी सगळे मराठे हे मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे, कोटी मराठे मुंबईमध्ये येतील. त्याच अनुषंगाने मुंबई हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंय. खरं तर सवाल उपस्थित केलाय की कोट्यावधी लोक मुंबईत येणार अशी भाषा तुम्ही करूच कशी शकता. बिलकुल. आणि आता तर कोर्टाने हे सांगितलंय की तुम्ही इतके लोक जर इथं मुंबईत आले तर याची जबाबदारी कोणाची. तर त्याच्यावर जरांगे कडून जे वकील आहेत त्यांनी असं मागणी केली की आम्हाला वानखेडे किंवा ब्रेबॉन स्टेडियम मिळू शकतं का, कारण जी लोक आज मुंबईभर रस्त्यांवर फिरत आहेत तर आम्ही त्यांना तिकडे हे करू शकतो. तर कोर्ट आणि दुसरं म्हणजे वकील असं म्हणाले की वकिलांनी पण एक प्रकारे जबाबदारी झटकली की मी फक्त आवाहन करू शकतो, परंतु त्या लोकांना इथून बाहेर काढणे किंवा त्यांना समजावणे ही माझी क्षमता नाही. त्यांना फक्त आम्ही सांगू शकतो की शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करा असं मी आवाहन करू शकतो, विनंती करू शकतो, परंतु ती घडून आणण्याची क्षमता माझी नाही. त्यामुळे एक प्रकारे आता वकिलांनी देखील या सर्व प्रकारातून हात झटकलेले आहे, कारण जे प्रश्न कोर्टानं उपस्थित केले ते अत्यंत महत्वाचे आहेत की तुम्हाला आम्ही परवानगी काय दिली होती, तुम्ही करताय काय,
5,000 लोक सांगितले, हजारो लोक येत आहेत, आझाद मैदान दिलं, तुम्ही रस्त्यावर फिरताय, सामान्य मुंबईकरांना त्याचा त्रास होतोय, जनजीवन साऊथ मुंबई मधलं ठप्प झालेलं आहे, अनेक रस्ते बंद करायला लागले, त्यामध्येच गणपतीचा उत्सव सुरू आहे, पोलिसांवर आलेला तणाव, त्यांच्या सुट्ट्या बंद करण्यात आलेल्या आहे, ते सर्व टाळून ते ड्युटीवर आहेत आणि तरी पोलीस फोर्स पुरेसा आहे की नाही माहिती नाही. आणि धोकादायक गोष्ट म्हणजे अशी की यातून कुठलाही अनुचित प्रकार उद्या घडू शकतो. त्यामुळे एक प्रकारे कोर्टाने चपराकच लावली आहे असं आपण म्हणू शकतो की तुम्ही काय चालवलेलं आहे. आणि आता कोर्ट परत सरकारला म्हणते की तुम्ही कडेकोट पालन करा, परंतु हे सरकारला दिसतंय ना की जे पालन पोलिसांना दिसत नाही आहे का, की ज्या अटी शर्ती हमीपत्र लिहून दिलं होतं त्याचं तर पालन होतच नाहीये. तर मग पोलीस स्वतःहून का नाही कारवाई करत? कारण पोलिसांना शक्य नाही आहे. ज्या पद्धतीचा जमाव इथे जमलेला आहे, त्यांची संख्या, ज्या प्रकारे ते आक्रमक होत आहेत, पोलीस काहीही करू शकत नाहीयेत. आणि कोर्टाच्या आदेशानंतर देखील पोलीस यांना जबरदस्तीने व्हॅनमध्ये भरणे किंवा काय यातला कुठलाही प्रकार करू शकत नाहीये. त्यामुळे सरकार कशी अंमलबजावणी करणार हाही प्रश्न आहे. यामध्ये पर्याय फक्त आंदोलनासाठी बसलेले जरांगे पाटीलच करू शकतात. त्यांनी जर आवाहन केलं की जे जास्तीचे लोक आहेत त्यांनी मुंबई सोडा, आझाद मैदानच्या बाहेर थांबू नका, तर तोच एक तोडगा आहे. त्यांनी आवाहन केलं तरच. कारण पोलीस या जे काय आम्ही गेले 2 दिवस आपण बघतोय, पोलीस या परिस्थितीत नाहीत की ती कुठली जोर जबरदस्ती करून आंदोलकांना बाजूला करतील. अगदी अगदी. आणि मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार आवाहन करण्यात आलेलं आहे. आत्ताही ते बोललेत, ते पहिल्या दिवसापासून बोलतायत शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कुणालाही त्रास होईल असं वागू नका, रस्त्यांवर उभे राहू नका. खरं तर मी थोड्या वेळापूर्वी आम्ही जे सांगत होते त्यांना आता बोलायलाही त्रास होतोय, तरी त्यांनी परत एकदा शांततेचं आवाहन केलेलं आहे आंदोलकांना की मला बोलायला लावू नका, मला बोलायला त्रास होतोय, त्यामुळे आता तुम्ही रस्त्याच्या मध्ये उभं राहू नका किंवा कुठलीही हुल्लडबाजी करू नका. शांततेच्या मार्गाने आवाहन त्यांनी वारंवार केलेलं आहे. आणि आता मुंबई हायकोर्टाकडून देखील हेच म्हणण्यात येत आहे की आंदोलनाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही नियमांचं पालन करा. आणि कोटी लोक मुंबईमध्ये येतील, ही कुठली भाषा आहे बोलण्याची? म्हणजे थोडक्यात मुंबई हायकोर्टाने आंदोलनाला विरोध केलेला नाहीच आहे, आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे, पण हेच आंदोलन करत असताना मुंबईकरांना त्रास होऊ नये याची काळजी, याची खबरदारी ही याच आंदोलकांनी घेतली पाहिजे, असं देखील एक निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलेलं आहे. 26 ऑगस्टच्या आदेशाचं पालन करा असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय. मुंबई